आता आम्ही चालले सगळे टॉय ट्रेनमध्ये बसायला. आम्ही सध्या दोघं एकटेच मागं आहो, बाकी सगळी पोरांना घेऊन पुढत. आता त्यांना मी दाखवता तुम्हाला सगळे ट्रेनवरशी चालत कारण की ट्रेन आम्हाला फटाकशी भेटली पाहिजे म्हणून. आता सध्या सार्थक आणि मीच आहे. पाठच्या साईडला 1 किलोमीटर लांब होती हां ना स्टेशन. पुढच्या साईडला आम्हाला माहित नाही, पण आता सगळे पुढे झाले तर आम्ही पण तिकडेच चाललोय. चला तुम्हाला आता दाखवतो पुढे कोण कोण आहेत. हे बघा, ही आमची टोटल फॅमिली दिसत असेलच तुम्हाला, पण आम्ही जरा फटाफट जायचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे थोडं धावावं लागेल आम्हाला आणि आम्ही धावतोय. आम्ही जिंकणार. ही आमची पिंकी ताई, ही आमची बाबूदादाची बायको, ती पण ताईचं माझी. यो आमचा एकदम लिटल चॅम्प. यो माझा प्रोडक्ट. चला 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 दोघं चालत चला. ताई जरा नवऱ्याचा हात पकड ना, चल चालत चालत मी करतो तर यानं शूट घे रे. गेलं तर आईला खांद्या मारूचा. हा घे दोघं हा दोघं हाताने हात पकड. ताई हात पकड त्याचा, मी तुमचा शूट करता बघ कसा. यो हिले ना. सिलेंडर बाटला फ्री आहे, चलो. सिलेंडर बाटला फ्री आहे, चलो. ही पिंकी आणि सार्थक हे बोलतात की आम्हाला पण घ्या जरा कॅमेरा, म्हणून बिचारांना दया करता. यो बाबू बघ आमचा कसं मस्ती करतो बघ. पुढे आमची अजून माणसं आहेत आणि हे असे ट्रॅकवरून चालत चालत चाललो आम्ही. चित्रांश हायकर इथं बघ. व्हेरी गुड. हे आमचा दादा आणि ही जोडी, हे वन जोडी मागे बघा. फटाफट चाललोय आम्ही ट्रेन पकडायला. ही झगडालू जोडी का थांबणार. ए ताई मागे बघ जरा आणि लुक दे जरा. हा लुक दे. व्हेरी गुड. नवरदेव पुढं पुढं पलात. अरे पान कोंबडी, या पान कोंबड्या. चला ग पटापट, जाम फिरायचा शौक ग. चला 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 चला. आता हाणलंय. जावा पुढं पुढं जावा. स्माइल करा, हात करा. हा तिकडे. व्हेरी गुड. ओके. रान कोंबडी ती फोटो काढासाठी सगळे पाठी राहिलेले. मग आम्हाला सगळ्यांना घ्यायला लागतं ना, तर मग नंतरला फुकतान. दारू पिऊन पोराने घेऊन येऊ नका, नंतर दारू उतरेल तुमची. काय बाबू, दारू पिऊन पोराने घेऊन येऊ नका. डायलॉग 101. राहस होत आमच्या डायलॉग. मी पण दिसलो पाहिजे ना लोकांना. मागं बी आहे ना बारका कॅमेरा, म्हणून मागं बी उलटा बी फिरवता येतो याला. नाही घेतले चित्रांशनी, हाय केले ना चित्रांशनी. चालून चालून फुगल्यान चांगलं. बघू आता कसं काय कुठपर्यंत आहे स्टेशन. अजून आम्हाला काय भेटलेलं नाही. सार्थक बोलतो मी दमलो मामा. नाही दमला का. हा चालेल चालेल मग राहा. इकडे थोडा पुढे आलो तर मस्त असा दरीचा व्ह्यू भेटलाय आम्हाला. अशी पूर्ण दरी आहे आणि मस्त व्ह्यू आहे. लोकेशन चालत चाललो ना स्टेशनवरून. सार्थक पुढे पुढे जातो, मग बघतो मामा मागे राहिला तर धावत येतोय. त्याला माझ्या बरोबरच राहायचं आहे. आणि हे बघा, हे असं जंगल आहे स्टेशनच्या तिकडे. नितीन दादा आमचा हे कसं आहे, काल आलो आम्ही वन डेसाठी. आता यांचा सगळ्यांचा मूड असं झालं आहे की यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आज आम्ही वस्तीला राहिलो पाहिजे. पण मला सुट्टी न भेटल्या कारणाने मी तर निघून जाणार आहे, पण ही लोकं थांबतील कारण की त्यांना माझी काहीच गरज नाही आहे. आणि मला जॉबची फिकर आहे म्हणून मी चाललो आहे. आणि मी आता निघणार 5-6 वाजेपर्यंत. तर गाईज सॉरी, तुम्ही घ्या सांभाळून पूर्ण ट्रिप. आम्ही निघतोय. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. मस्त मस्त व्ह्यू पॉईंट आहेत इथे. ही आमची पिंकी ताई आणि बाबू दोघे चाललेत. पिंकी
दाखव जरा नजारे कसे कसे व्ह्यू सांगा तुम्ही काहीतरी बोला दोन भाषेत. खूप छान आहे खूप मस्त बिंदा वाटतंय आग्रीम इथे. पण बोलली तरी चालेल आपण आग्री आहे आता ना बिंदास बोलायचा शुद्ध बिद्ध ना इकडं फर्स्ट टाइम आलो आम्ही मस्त फर्स्ट टाइम म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा हो, मोठा झाला तेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो आणि मस्त व्ह्यू आहे. एक नंबर. हे चला बहुतेक थंडीच्या टायमाला खूप मजा येणार ना ताई. पावसाच्या टाइमला पावसाच्या टायमाला तर आणखी मजा मजा. असते पावसाच्या. बघू एकदा आमच्या पावसाळ्यात दादाने येऊ. कॅमेरा घेतला म्हणून आम्ही खूप मजा मारतोय या कॅमेऱ्यासाठी. आम्हाला काहीतरी वेगळंच फील येते की आम्ही काहीतरी चांगलं शूट करतोय म्हणून. पण चांगलंच होणार आहे काय असेल ते. हे बघा हे आमचा मया भाऊजी दिसता असेल दिसतोय मला कमी दिसतंय. हे पाटील जरा हाय बी करा काहीतरी बोला. मस्त बी बरं खतरनाक चालत तुला माहीत पडला मग. हे माझा भाऊ चष्मा घालून एकदम ब्युटिफुल मध्ये. पण कसं आहे थोडं कारणास्तव आमच्या ताईला वहिनीला यायला ना भेटला ना बरोबर म्हणून थोडे नाराज आहे. पण तिला पुढच्या वेळेला कन्फर्म घेऊन यायचा कारण की बघल्या तो बोलला की वातावरण छान बायको पोरांना घेऊन येण्यासारखं या वेळेला मी नाही आणला पण पुढच्या वेळेला नक्की आवर्जून आणणार आहे दादा असं म्हणा दादा बोलतो. स्टेशन आला शेवटी. आमचा स्वप्न पूर्ण होणार म्हणजे स्वप्न नाही बोलू शकत पण एक आवड आहे म्हणून आम्हाला बसायचं आहे म्हणून आम्ही आलो. स्टेशनला पण जंगल नाही संपलं. हां स्टेशन आला पण बघूया. सगळे मस्तपैकी स्टेशनवर पोचलेत आणि मी पाण्याची बॉटल घ्यायला थांबलो होतो. थोडा म्हटलं पाणी वगैरे पीत वगैरे निघूया. इकडनं ट्रेन थांबणार बहुतेक. आता कुठून ट्रेन कुठल्या साईडनं कुठली आवक ना कुठली जावक बघूया. मी तर बोलतो मधल्या स्पॉटला राहिलो तर कुठून पण ट्रेन कुठे पण जाऊ दे तर बसायला भेटेल. जर तिकडं कोपऱ्यात कुठला राहिलं ट्रेन इकडे तिकडे असले थोडा धावपळ होईल. यो आहे स्टेशन.